हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रियांश आत येतो तेव्हा नितीन कॉलेजच्या पायऱ्यांवर बसलेला असतो. रियांशला परत आलेलो पाहताच नितीन घाबरतो आणि उठायचा प्रयत्न करतो, पण तो अजूनही अशक्त असतो. त्या क्षणी रियांश त्याच्या कॉलरला पकडून त्याला ओढत ओढत संपूर्ण कॉलेजसमोर प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये नेतो. नितीनचे मित्र हे सगळं पाहतात, पण त्यातील कुणीही पुढे येण्याची हिंमत करत नाही, कारण सगळ्या कॉलेजमध्ये नितीन आणि त्याच्या ग्रुपचा दबदबा होता आणि कोणीही नितीनसारखी आपली अब्रू उडवून घ्यायची नव्हती. प्रिन्सिपल ऑफिसमध्ये बसलेले असतात तेवढ्यात दरवाजा जोरात उघडतो आणि रियांश नितीनला त्यांच्या टेबलावर ढकलतो. रियांशला पाहून प्रिन्सिपल आश्चर्यचकित होतात आणि मग नितीनकडे पाहताच त्यांचे हातपाय थरथरू लागतात, कारण नितीन हा त्यांचा स्वतःचा मुलगा असतो. रियांश शांतपणे त्यांच्यासमोर उभा राहतो आणि विचारतो, हा तुमचा मुलगा आहे ना? प्रिन्सिपल घाबरलेल्या आवाजात मान हलवतात. रियांश रागाने त्यांना बाजूला ढकलतो, स्वतः त्यांच्या खुर्चीवर बसतो आणि डोकं चोळत डोळे मिटून म्हणतो, आता काय करायचं प्रिन्सिपल साहेब? तुम्हीच सांगा. तुमच्या मुलाने माझ्या बायकोचा हात धरला होता. हे मी कधीच सहन करू शकत नाही, म्हणून तयार राहा प्रिन्सिपल पदाचा राजीनामा द्यायला, आणि तुमच्या मुलाचं भविष्य संपलं आता. इतकं बोलून तो उठून जायला लागतो, पण प्रिन्सिपल त्याला थांबवत म्हणतात, कृपा करा सर, त्याचं भविष्य नष्ट करू नका. मी तुमच्या पायावर पडतो, प्लीज सर, माफ करा त्याला. रियांश काही उत्तर देत नाही आणि ऑफिसमधून बाहेर निघून जातो. बाहेर येताच तो कोणाला तरी फोन करतो आणि आदेश देतो, त्या बाप लेकाला कॉलेजच्या बाहेर फेकून द्या. माझ्या कॉलेजमध्ये अशा लोकांसाठी जागा नाही. असं सांगून तो फोन ठेवतो आणि कारकडे निघतो. कारमध्ये बसताच नियती रागाने त्याच्याकडे पाहते. रियांशची केस विस्कटलेले असतात, कपाळावर घाम आणि ओठांच्या कडेवर थोडं रक्त. बहुधा नितीनच्या एका वारामुळे त्याची पांढरी शर्ट थोडीशी मळलेली असते. वरचे 2 बटन खुले आणि आस्तीन कोपरापर्यंत गुंडाळलेली. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही राग स्पष्ट दिसत असतो. नियती त्याच्याकडे रोखून पाहत विचारते, काय केलंस तू त्याच्यासोबत? इतकं मारलंस त्याला आणि त्यानंतर पुन्हा गेला त्याला मारायला, मला कारमध्ये बंद करून. हा माझा विषय होता, तुला मध्ये पडायची गरज नव्हती. मी स्वतः माझं प्रॉब्लेम सोडू शकते. नियती रियांशला म्हणते. रियांश शांतपणे सीट बेल्ट लावत म्हणतो, सीट बेल्ट लाव, उशीर होतोय. नियती संतापून म्हणते, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आणि त्याचनंतर इकडे रियांश तिच्याकडे पाहतो आणि तिच्या जवळ येऊन स्वतः सीट बेल्ट लावायला लागतो. नियती रागाने त्याचा हात झटकते आणि त्याच्याकडे नजर रोखून बघते. लावतेस की नाही? रियांश कडक आवाजात म्हणतो. इकडे नियती तरीही त्याच्याकडेच पाहत राहते. मग रियांश जबरदस्तीने तिच्या हातातून बेल्ट घेतो आणि तो स्वतः लावतो. नियती राग दाबून शांत बसते. रियांश तत्काळ कार कॉलेजच्या बाहेर काढतो आणि रस्त्यावर वेगात चालू लागतो. नियतीचा संताप आता टोकाला पोहोचतो. तू मला दुर्लक्षित करतोयस? माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतोयस? तुला काय गरज होती माझ्या गोष्टीत पडायची? रियांश, लग्न झाले म्हणून काही बदललं नाही, अजूनही आपल्यात तसंच आहे. रियांश गप्पच राहतो, समोर पाहत कार चालवत राहतो. शेवटी नियती आरडाओरड करत म्हणते, तू माझ्या प्रश्नांना उत्तर देणार नाहीस का? रियांश, तू इतका पॉझिटिव्ह का वागलास माझ्यासाठी? त्यानंतर इकडे तेवढ्यात रियांश अचानक कार साईडला थांबवतो. सीट बेल्ट काढून तो नियतीच्या दोन्ही बाहू घट्ट पकडतो आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो, मी असं वागलो कारण मी तुझ्यावर प्रेम करतो नियती, वेड्यासारखं प्रेम करतो. तुला दिसत नाही का की तुला समजून घ्यायचंच नाहीये? त्यानंतर त्याचा आवाज थरथरत असतो आणि त्याच्या हातांचा दाब तिच्या बाहूंवर जाणवत असतो.
तुला हवंय का की मी ही कथा याच शैलीत पुढे लिहून देऊ? नियतीच्या कानावर त्याने म्हटलेले शब्द पडताच तिला स्वतःच्या ऐकण्यावर विश्वासच बसत नव्हता. ती अक्षरशः थक्क झाली होती. तिच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आले होते आणि ती समोर उभ्या असलेल्या रियांशकडे पाहत होती, जो तिच्याकडे रागाने पाहत होता आणि तिच्याजवळ अगदी जवळ उभा होता. नाही, तुम्ही जे काही बोललात ते खरं आहे का? नियतीने थोड्याशा थरथरणाऱ्या आवाजात विचारलं. आणि त्याच नंतर ते ऐकताच रियांशला जाणवलं की रागाच्या भरात त्याने आपल्या मनातील भावना तोंडातून बाहेर काढली आहे. तो थोडा वेळ डोळे मिटतो, मग त्यांना उघडून शांतपणे म्हणतो, हो, आता हे बोलून गेलोच आहे तर जाणून घे. हो, मी तुझ्यावर खरंच अगदी मनापासून प्रेम करतो. नियती त्याच्याकडे काही क्षण स्तब्धपणे पाहत राहते आणि नंतर अचानक हसू लागते. तिचं हसणं पाहून रियांश अधिकच गोंधळतो. हसतेस का तू? तो रागाने विचारतो. नियती हसणं थांबवते आणि त्याच्याकडे पाहून म्हणते, मला माहीत आहे तू मजाक करत आहेस, बरोबर ना? त्यानंतर इकडे हे ऐकताच रियांशच्या चेहऱ्यावरचा भाव बदलतो. तो तिच्याकडे गंभीर नजरेने पाहत म्हणतो, मी मजाक करत नाही नियती. मला ठाऊक आहे तुला विश्वास बसणार नाही की रियांश ठाकूर तुझ्यासारख्या मुलीवर प्रेम करू शकतो. कारण पहिल्यांदा जेव्हा आपली भेट झाली होती तेव्हाच मी मनोमन ठरवलं होतं की पुन्हा तुझ्यासमोर येऊ नये. कारण रागाच्या भरात मी काय करीन हे मलाच ठाऊक नव्हतं. पण नंतर भेटी वाढत गेल्या आणि भांडता भांडता कधी तुझी काळजी घ्यायला लागलो हेच मलाच कळलं नाही. ती काळजीचं कधी प्रेमात बदलली हे मी ओळखूच शकलो नाही. रियांश नियतीला म्हणाला. नियती आता शांत झाली होती. तिच्या चेहऱ्यावर गंभीरता आली होती. रियांशने तिचे हात धरलेले होते. अचानक नियतीने हात झटकून घेतले आणि त्याच्याकडे पाहत म्हणाली, मला हवंय की तू म्हणावंस हे सगळं मजाक होतं. तसं काही नाही, जसं तू आत्ता म्हणालास. रियांशने तिचा चेहरा आपल्या हातात धरला आणि तिच्या डोळ्यात पाहत ठाम आवाजात म्हणाला, मी असं काहीही बोलणार नाही. कारण जे सांगायचं होतं ते मी सांगून टाकलं आहे आणि तेच खरं आहे. आय लव्ह यू. नियती, माझ्या भावना त्या क्षणापासून बदलल्या जेव्हा प्रियाने मला सांगितलं की तू तिचं प्राण वाचवलंस. पण रियांश, मी तुझ्यावर प्रेम करत नाही. नियतीने रागाने त्याचे हात झटकले आणि कारचं दार उघडू लागली. ते पाहून रियांशने तिचा हात पकडला. कुठे चाललीस तू? आणि हे काय म्हणालीस? तू माझ्यावर प्रेम करत नाहीस? खोटं बोलू नकोस नियती, तुलाही माझ्यावर प्रेम आहेच. त्यानंतर इकडे, मी खोटं का बोलेन? मी तुझ्यावर प्रेम करत नाही. ती दार उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली. रियांशने पुन्हा तिचा हात पकडला आणि जवळजवळ ओरडत म्हणाला, कुठे चाललीस? त्याने प्रश्न केल्यानंतर, बाहेर. कारण आता मला तुझ्यासोबत कुठेही जायचं नाही, समजलं? नियतीने रागाने उत्तर दिलं. ती हात सोडवायचा प्रयत्न करत होती, पण रियांशने तिचे हात घट्ट पकडले होते. रियांश, माझा हात सोड, नाही तर चांगलं होणार नाही, ती कठोर स्वरात म्हणाली. नाही सोडणार आणि तुला कुठेही जाऊ देणार नाही. शांतपणे बस. रियांशचा आवाज आदेश देणारा होता. तू मला आदेश देतोयस? कोण आहेस तू मला आदेश देणारा? मिस्टर रियांश ठाकूर. कान उघडे ठेव. माझ्यावर तू तुझा हुकूम चालवू शकणार नाहीस, कधीच नाही. असं म्हणत तिने जोरात हात झटकून घेतला आणि कारचं दार उघडून बाहेर निघून गेली. रियांशने तिचा हात सोडला होता, त्यामुळे ती निघून जाण्यात यशस्वी झाली. तोही तत्काळ बाहेर आला. नियती रस्त्याच्या कडेला वेगाने चालत होती. रियांश तिच्या मागून ओरडला, नियती थांब, नाहीतर बरं होणार नाही. तू मला रागवत आहेस. तो तिच्या जवळ पोहोचला
आणि तिचा हात पकडून तिला आपल्या दिशेने ओढलं. नियती थेट त्याच्या छातीवर आपटली. तू आता माझ्यापासून दूर जाऊ शकत नाहीस, तो म्हणाला आणि तिला उचलून आपल्या मिठीत घेतलं. रियांश, मला खाली ठेव, तू जबरदस्ती करतो आहेस. नियतीने रागाने त्याची कॉलर धरली. पण रियांश काही ऐकायला तयार नव्हता. त्यानं कारचं दार उघडून तिला आत बसवलं. दार बंद करून कार लॉक केली. मग स्वतः आत बसून पुन्हा लॉक केलं आणि तिच्याकडे वळून शांतपणे म्हणाला, माझ्या कबुलीने तू एवढी नाराज का झालीस? तुला तर आनंद व्हायला हवा की रियांश ठाकूर तुझ्यावर प्रेम करतो. तू तर नशीबवान आहेस. तू ती पहिली मुलगी आहेस जिनं माझं हृदय चोरलं आहे. पण बरं, तुला आत्ता समजणार नाही. तू स्वतःलाच कधीतरी समजशील. मी तुझ्यावर प्रेम करत नाही. ऐकलंस? नियतीने संतापाने उत्तर दिलं. रियांश तिच्या डोळ्यात पाहत शांतपणे म्हणाला, अरे, हे तू मला नाही, स्वतःच्या मनाला समजावते आहेस. तुला स्वतःलाच पटत नाहीये की रियांशवर प्रेम कसं काय झालं. म्हणूनच वारंवार सांगते की तू माझ्यावर प्रेम करत नाहीस. पण खरं म्हणजे तसं नाहीये. तसं काहीही नाही. हे तुझं गैरसमज आहे, नियती म्हणाली. रियांश थोडं हसत तिच्याकडे झुकला आणि मंद स्वरात म्हणाला, माझा गैरसमज आहे का? आता पुरावा देतो. असं म्हणत त्याने तिच्या कमरेभोवती हात ठेवला आणि तिच्या जवळ ओढलं. नियतीचा श्वास अडकला. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. तेव्हाच रियांश तिच्या कानाजवळ येऊन म्हणाला, काय झालं? हृदयाची धडधड वाढली ना? घाबरू नकोस. हे फक्त माझ्याजवळ असल्यामुळे आहे. हे बोलताच त्याने तिच्या कानावर हलकं चुंबन घेतलं. नियतीने डोळे घट्ट मिटले. तिच्या अंगावर शहारे उठले. ती घाईघाईने स्वतःला सावरत म्हणाली, असं काही नाही आहे जसं तू म्हणतो आहेस. तुझ्या जवळ आल्यामुळे मला काहीही. तेवढ्यात रियांशने नियतीच्या गळ्यावर हलकेच चुंबन घेतले आणि त्या क्षणी नियतीचा श्वासच थांबला. ती एवढी घाबरली की आपले वाक्यही पूर्ण बोलू शकली नाही. रियांश हळू आवाजात म्हणाला, आता सुद्धा म्हणशील का की माझ्याजवळ आल्याने तुला काही फरक पडत नाही? नियती आता काही बोलण्याच्या स्थितीतच नव्हती. तिचं हृदय जोरात जोरात धडधडत होतं. तिच्याच कानात त्या ठोक्यांचा आवाज घुमत होता. तिला वाटत होतं जर रियांश अजून थोडा वेळ असा तिच्या जवळ राहिला तर ती नक्कीच बेशुद्ध पडेल. रियांशच्याही श्वासांची लय बदलली होती. नियतीच्या जवळकीमुळे त्याचे मन विचलित होतं. तिच्या शरीरातून येणाऱ्या गंधाने त्याचं भान हरपायला लागलं होतं. तो तिच्याकडे एकटक पाहत होता आणि तीही त्याच्याकडेच बघत होती. रियांश विचारतो, बोल ना, गप्प का झालीस? नियती त्याला ढकलण्यासाठी हात पुढे करते. पण रियांश तिचा हात पकडतो आणि ठाम आवाजात म्हणतो, उत्तर दे, अजूनही काही फरक पडत नाही का? नियती काही क्षण डोळे बंद करते. मग त्याच्याकडे पाहत म्हणते, नाही, तुझ्या जवळ आल्याने मला काही फरक पडत नाही. पण ती पुढचं वाक्य पूर्ण करू शकत नाही कारण रियांशने तिचे ओठ आपल्या ओठांनी बंद केले होते. नियतीचे डोळे आपोआप मिटले. हे पाहताच रियांश स्वतःला आवरतो आणि लगेच तिच्यापासून दूर सरकतो. कारण त्याला माहीत होतं नियतीने अजून हो म्हटलेलं नव्हतं. नियतीने डोळे उघडले तर रियांश तिच्याकडे पाहत होता. तो हसत म्हणाला, मला माझं उत्तर मिळालं. हे ऐकताच नियती वास्तवात परत येते. ती लाजून आपला चेहरा सीटवर टेकवते आणि काहीच बोलत नाही. तिचं हृदय अजूनही जोरात धडधडत असतं आणि रियांशची जवळीक तिला अजूनही जाणवत असते. मन बेचैन झालेलं असतं. रियांशही गप्प बसतो आणि कार सुरू करून पुढे निघतो. कारमध्ये शांतता पसरलेली असते. नियती मनाशी म्हणते, नियती, असं वागायचं नाही. तुला रियांशला दाखवायचं आहे की तुला त्याच्याशी काहीही प्रेम नाही.
कारण तुला तुझ्या वडिलांच्या मारेकऱ्याला शिक्षा द्यायची आहे आणि तो म्हणजे अवधान ठाकूर, म्हणजेच रियांशचा वडील. रियांशची कार ठाकूर विलाच्या गेटसमोर थांबते. नियती गेट उघडण्यासाठी पुढे सरकते, पण रियांश कार अनलॉक करतो. ती दरवाजा उघडते आणि जाण्याआधी त्याच्याकडे पाहून म्हणते, आय डोंट लव्ह यू रियांश. असं म्हणत ती बाहेर पडते आणि दरवाजा बंद करून आत जाते. रियांश तिला आत जाताना पाहतो आणि स्वतःशी म्हणतो, तो दिवस दूर नाही जेव्हा तू स्वतः म्हणशील, रियांश आय लव्ह यू. इतकं म्हणून तो आपल्या ओठांना स्पर्श करतो, जिथे काही क्षणांपूर्वी त्याने नियतीला चुंबन दिलं होतं. अधुरं चुंबन. रियांश कार पुढे चालवतो. संध्याकाळचे 5 वाजलेले असतात. तो ऑफिसमध्ये पोहोचतो आणि थेट आपल्या केबिनमध्ये जातो. राघवही त्याच्यासोबत असतो. रियांश खुर्चीत बसत विचारतो, रिसेप्शनची सगळी तयारी झाली का आणि आईला सांगितलेस? राघव म्हणतो, हो सर, सगळं सांगितलंय. पण त्या या रिसेप्शन पार्टीबद्दल थोड्या नाराज वाटत होत्या. कदाचित तुमच्याबद्दल काळजी वाटत असेल म्हणून त्या थोड्या अस्वस्थ दिसत होत्या. रियांश विचारतो, लंडनला जाण्याची फ्लाईट तयार आहे ना? राघव म्हणतो, सर, तुम्ही लंडनला जाणार आहात? मला वाटलं या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही प्लॅन रद्द कराल. एवढं बोलताच दारावर टकटक होते. कम इन, रियांश म्हणतो. दार उघडून रावी आत येते आणि सांगते, सर, निया ठाकूरबद्दल काही माहिती मिळाली आहे. ती काही फोटो रियांशकडे देते आणि पुढे म्हणते, त्या रात्री लग्नाच्या दिवशी ती एका मुलासोबत बेंगळूरमध्ये होती आणि त्याच्यासोबतच ती USA ला निघाली. रियांश फोटो पाहतो. राघवही डोकावतो. फोटोत निया घाबरलेली दिसत होती आणि तो मुलगा तिला मिठी मारून उभा होता. रियांश विचारतो, हा मुलगा कोण आहे? त्याचा चेहरा का दिसत नाही फोटोमध्ये? रावी म्हणते, सर, मी समोरूनही फोटो मिळवलेत, पण त्या मुलाने मास्क घातला होता, त्यामुळे ओळख पटली नाही. त्याचं नाव तरी कळलं का? रियांश फोटो टेबलावर ठेवतो. राघव लगेच तो फोटो हातात घेतो आणि पाहू लागतो. रावी हे पाहत असते. ती म्हणते, हो सर, नावासोबत थोडी माहिती मिळाली आहे. त्याचं नाव आहे कार्तिक सिन्हा. कार्तिक सिंग हा होता का? रियांश म्हणाला. त्यावर रावी पटकन म्हणाली, हो सर, तुम्ही बरोबर विचार करत आहात. तो प्रसिद्ध कॉफी बस्ता कंपनीचा CEO आहे. अमेरिकेत ही कॉफी खूप प्रसिद्ध आहे आणि आता भारतातही त्याचा चांगलाच प्रसार झाला आहे. पण त्या बस्ता कंपनीच्या CEOला आजवर कोणी पाहिलं नाही. रियांशने आदेश दिला, रावी, तू कार्तिक सिंगबद्दल सगळी माहिती काढ. रावी म्हणाली, जी सर, मी आधीच शोधायला सुरुवात केली आहे. तितक्यात रियांशने राघवकडे वळून सांगितलं, आज रात्री लंडनसाठीची फ्लाईट तयार ठेव. आणि हो, तू माझ्यासोबत नाही जाणार, कारण उद्याच्या पार्टीसाठी तुला मीडिया आणि पाहुण्यांची लिस्ट तयार करायची आहे. तसेच सगळ्या तयारीची जबाबदारी घ्यायची आहे. राघव थोडासा चिंतितपणे म्हणाला, पण सर, तुम्हाला एकट्याने सगळं सांभाळताना अडचण येईल ना? रियांश शांतपणे म्हणाला, आय विल हँडल. तेव्हा राघव हसत म्हणाला, सर, मी नाही, पण रावी तर जाऊ शकते ना? हे ऐकताच रावीने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि मनातच शिव्या देत विचारलं, हा दूतसारखा माझं नाव का घेतोय? सोडणार नाही मी याला. आणि त्यानंतर रियांश म्हणाला, ठीक आहे रावी, तू तयार हो. रावीने मान हलवली आणि बाहेर निघाली. राघवही तिच्या मागे बाहेर गेला. बाहेर गेल्यावर रावीने त्याचे केस पकडले आणि चिडून म्हणाली, तुला माझं नाव घेण्याची काय गरज होती? त्यानंतर अचानक झालेल्या हल्ल्याने राघव दचकला. त्याने तिच्या हातातून आपले केस सोडवले आणि म्हणाला, अगं चुडेल, सोड माझे केस. रावी म्हणाली, नाही सोडणार. तू माझं नाव का घेतलंस?
मला सरसोबत जायचं नाही, रावी म्हणाली. ती त्याचे केस ओढत राहिली. तर राघव वेदनेने म्हणाला, जर तू नाही सोडलंस तर मी पण तुझे केस ओढीन. आणि त्यानंतर असं म्हणत त्यानेही तिचे केस पकडले. पण त्याच वेळी केबिनचं दार उघडलं आणि रियांश बाहेर आला. त्याने राघव आणि रावीला पाहताच तो थबकला. राघवने लगेच रावीचे केस सोडले. रावी ही पटकन आपले केस ठीक करत सरळ उभी राहिली. सॉरी सर, एवढं म्हणत रावी तिथून पळाली. राघवही म्हणाला, मी अरेंजमेंट करून येतो सर, आणि तोही झटकन निघून गेला. रियांश त्यांच्या दिशेने पाहत विचारात पडला. हे दोघं काय करत होते? अगदी नियती घरात आली तर समोरच न्यासा दिसली. ती विचारते, मम्मी पप्पा गेले का? न्यासा म्हणाली, नाही दी, अजून गेले नाहीत. आजीने त्यांना उद्यापर्यंत थांबायला सांगितलं आहे. उद्यापर्यंत? पण का? नियतीने विचारलं. न्यासा म्हणाली, मलाही माहीत नाही दी. त्या दोघी बोलत होत्या. इतक्यात मीरा आली आणि म्हणाली, नियती. न्यासा, माझ्यासोबत ज्वेलरी शॉपला याल का? हो भाभी, नक्कीच, चला, नियती तत्परतेने म्हणाली. मीरा हसली आणि म्हणाली, तुम्ही दोघी बाहेर थांबा, मी पर्स घेऊन येते. ती आपल्या रूममध्ये गेली आणि नियती न्यासा बाहेर आल्या. नियतीने विचारलं, न्यासा, आन्या आली का घरी? हो आली, पण ती खूप थकली आहे म्हणून आपल्या खोलीत झोपली आहे, न्यासा म्हणाली. आणि त्याचनंतर, न्यासा, तुला काही बातमी कळली का? न्यासा थोडी थांबली आणि मग म्हणाली, हो दी, तुमचं आणि जिजूंचे फोटो सोशल मीडियावर लीक झालेत. इशिता आंटीने ते पाहिल्यावर ती खूप रागावली आणि थेट आपल्या रूममध्ये गेली. पण तिचा तो रिॲक्शन मी सोडून कुणीच पाहिलं नाही. हे ऐकून नियती थबकली. न्यासा पुढे म्हणाली, पण थोड्या वेळाने त्या खाली आल्या आणि सगळ्यांसमोर असं दाखवलं की त्यांना या बातमीचं काहीही वाटत नाही. नियती विचारात पडली. तेवढ्यात मीरा आली. ड्रायव्हरने कार काढली. न्यासा पुढे बसली आणि मीरा नियती मागे बसल्या. थोड्याच वेळात कार एका मोठ्या ज्वेलरी शॉपसमोर थांबली. शॉपचा मालक मीराला ओळखत होता. तो हसत म्हणाला, मीराजी, थोडा वेळ थांबा, तुमची ज्वेलरी घेऊन येतो. तोपर्यंत आमचा नवा कलेक्शन पहा. त्याने वर्करना बोलावलं आणि मीराला नवीन डिझाईन दाखवायला सांगितलं. न्यासा आणि नियतीही तिथेच बसल्या होत्या. मीरा म्हणाली, नियती, तू पण काहीतरी निवडून घे. नियती म्हणाली, भाभी, मला सोनं फारसं आवडत नाही, तुम्ही स्वतःसाठी बघा. मीरा काही न बोलता हसली. नियती तिथेच बसली होती तेव्हा तिला आरशात शॉपमधून बाहेर पडणारी नैना दिसली. ती लगेच उठली आणि मुद्दाम तिच्याशी धडकली. धक्क्याने नैनाच्या हातातील पेपर बॅग खाली पडली. नियती पटकन म्हणाली, माफ कर, चुकून झालं. पण ती थांबली कारण नैना तिच्याकडे निर्विकार नजरेने पाहत होती. अरे नैना, तू? नियतीने आश्चर्याने विचारलं. नैना खाली वाकून आपली बॅग उचलते आणि शांत स्वरात म्हणते, फायनली तू विजेती झालीस आणि मी हरले. इतकं बोलून तिने एक फिकी स्मित केलं आणि वळून निघून गेली. नियती गोंधळून तिच्या मागे गेली आणि म्हणाली, नैना थांब, काय झाले? काहीतरी आहे ना, मला सांग ना. नैना थोडी थांबली आणि म्हणाली, सांगितलं तर तू विश्वास ठेवशील का? नियती गोंधळून जाते. तेवढ्यात नैना पुन्हा म्हणते, ठीक आहे, तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीस, असं म्हणत ती निघू लागते. नियती तिला पटकन थांबवत म्हणते, थांब, सांग ना मला, मी नक्कीच विश्वास ठेवेन. तेव्हा नैना गंभीर स्वरात विचारते, कधी विचार केला आहेस का
की मी त्या घरातून गेलीच का? नैनाचं हे वाक्य ऐकून नियती काही क्षण शांत राहते. नैना पुढे म्हणते, कशाला? कोणाला फरक पडला असता? सगळ्यांनाच तर हेच हवं होतं की मी त्या घरातून निघून जावं. नियती चकित होऊन विचारते, तू काय सांगू पाहते आहेस? नैना उत्तर देते, माझा अर्थ असा की मी त्या घरातून स्वतःहून नाही गेले. मला तिथून जाण्यासाठी धमकावण्यात आलं होतं. हे ऐकून नियती आश्चर्याने विचारते, कुणी धमकावलं तुला? नैना शांतपणे म्हणते, इशिता आंटीने. नियती थक्क होऊन म्हणते, काय काय म्हणालीस तू? नैना सांगते, हो, त्या दिवशी जेव्हा रियांशचं लग्न ठरत होतं त्याचवेळी त्यांना माझ्याबद्दल शंका आली की मला रियांश आवडतो आणि मी या लग्नात अडथळा आणू शकते. त्यामुळे जेव्हा मी रागात बाहेर जाणार होते निसा ठाकूरबद्दल चौकशी करायला, तेव्हा इशिता आंटीने मला थांबवलं आणि विचारलं की मी कुठे चालले आहे. मी बहाणा केला की मी नेल आर्ट करवायला चालले आहे, तर त्यांनी म्हटलं त्या देखील माझ्यासोबत येतील. मग मी त्यांच्यासोबत गेले, पण परत आलीच नाही, कारण त्यांनी मला तिथेच धमकी दिली. नियती घाबरून विचारते, काय धमकी दिली होती त्यांनी? नैना सांगायला सुरुवात करते, पण तेवढ्यात बाहेरून मीरा जोरात ओरडल्याचा आवाज येतो. नियती लगेचच आत धाव घेते. तर आता इकडे प्री कॅप. नियती त्या दुकानाच्या मालकासमोर उभी असते आणि रागाने म्हणते, ऐकलंच असेल ना तुम्ही, ते लॉकेट माझ्यासाठी किती महत्त्वाचं होतं. ते ताबडतोब शोधून काढा, नाहीतर तुमच्यासाठी हे चांगलं होणार नाही. तर आता इकडे पुढच्या दिवशी नियती विचारते, काय रियांश काल रात्री आला नाही का? इशिता थंडपणे उत्तर देते, तुमच्यात नवरा बायकोचं नातं आहे असं तुला खरंच वाटतं का? नियती जेवायला बसते तेव्हा इशिता तिला थांबवत म्हणते, रियांश अजून आला नाहीये, त्याच्यासोबत जेव. एवढं थांबणं ही तुझी जबाबदारी आहे. शेवटी तू त्याची पत्नी आहेस ना. तेवढ्यात पुन्हा मीरा ओरडल्याचा आवाज येतो. नियती ताबडतोब आत धाव घेते. तिथे ती पाहते की मीरा त्या दुकानाच्या मालकावर रागाने ओरडत आहे. नियती तिच्याकडे जाते आणि तिचा हात धरत विचारते, भाभी काय झाले? मीरा डोळ्यात पाणी आणून म्हणते, नियती, मी यांना माझं मौल्यवान लॉकेट जोडायला दिलं होतं, पण हे लोक इतके बेफिकीर आहेत की त्यांच्या दुकानातूनच ते लॉकेट गायब झालं. तुला माहिती आहे का ते माझ्यासाठी किती खास होतं? नियती शांतपणे न्यासाला म्हणते, भाभीला गाडीत बसव, मी पाहते काय झालंय. न्यासा मीराला बाहेर घेऊन जाते आणि नियती मालकासमोर उभी राहून कठोर आवाजात म्हणते, ऐकलंच असेल ना तुम्ही, ते लॉकेट किती महत्त्वाचं होतं. ते ताबडतोब शोधा, नाहीतर तुमच्यासाठी परिणाम चांगले होणार नाहीत. ओनर म्हणाला, मी प्रयत्न करतो आहे. इतक्या मोठ्या चुकीसाठी तुमची माफी मागतो. कृपया मला थोडा वेळ द्या. तो एवढं बोलत होता इतक्यात त्याची मुलगी धावत येत म्हणाली, पापा, ते लॉकेट मिळालं. असं म्हणत तिनं ते लॉकेट त्यांच्या हातात दिलं आणि त्याचनंतर लॉकेट पाहताच ओनरनं सुटकेचा निश्वास टाकला आणि मुलीला म्हणाला, चल ते पटकन पॅक करून घे. थोड्या वेळाने त्यानं ते लॉकेट नियतीच्या हातात देत म्हणाला, कृपया मला माफ करा. आणि त्यानंतर नियती शांतपणे म्हणाली, लॉकेट सापडलं ही चांगली गोष्ट आहे, पण पुढे अशा गोष्टींकडे नीट लक्ष द्या. इतकं म्हणून ती लॉकेट घेऊन बाहेर निघाली. बाहेर आल्यावर तिनं आजूबाजूला पाहिलं, पण नैना कुठेच दिसली नाही. ती कारकडे गेली आणि बसताना ड्रायव्हरला म्हणाली, घराकडे चला. त्या दरम्यान तिने लॉकेट मीराकडे देत म्हणाली, भाभी, हे घ्या, तुमचं मौल्यवान वस्तू. मीरा ते पाहताच आश्चर्यचकित झाली. नियतीने सांगितलं, हे तुमच्या मुलीला सापडलं. मीरा लॉकेट उघडून पाहते. ते डायमंडचं होतं, ज्यावर श असा अक्षर कोरलेला होता. ती हळूच म्हणाली, माहिती आहे, हे माझ्यासाठी इतकं खास आहे का? कारण हे मला शिवनं लग्नाआधी भेट दिलं होतं.
नियती काही बोलली नाही, फक्त हसली. तिच्या मनात विचार आला, या लॉकेटसाठी नेहमी शांत राहणाऱ्या मीरा भाभी आज त्या दुकानवाल्याला किती रसुनावलाय. पण कारणही तसंच होतं. हे लॉकेट शुभ भैयानं दिलं होतं. थोड्याच वेळात त्या सगळ्या घरी पोहोचल्या. रात्र झाली होती. घरात शिरताच नियतीची नजर सोफ्यावर बसलेल्या इशितावर गेली आणि तिला नैनानं सांगितलेली गोष्ट आठवली. ती मनात विचार करू लागली, नैना खरंच बरोबर बोलत होती का? त्यानंतर ती वर आपल्या खोलीत गेली. आत येताच तिला रियांशची आठवण झाली. रियांश मला प्रेम करतो हे आठवताच तिचे गाल लाल झाले. ती आरशासमोर उभी राहून स्वतःकडे पाहू लागली आणि आपल्या ओठांवर हात ठेवून रियांशच्या चुंबनाचा स्पर्श आठवू लागली. अचानक ती शुद्धीवर आली आणि स्वतःशीच म्हणाली, नियती, तुला आपल्या भावना नियंत्रणात ठेवायच्या आहेत. रियांसमोर त्या व्यक्त करायच्या नाहीत. ती तो विचार बाजूला ठेवून अंघोळीला गेली. त्यानंतर थोड्या वेळाने ती खाली आली. जेवणाची वेळ झाली होती. राकेशजी, ज्योतिजी आणि सगळे डायनिंग टेबलवर बसलेले होते. नियती हसून सगळ्यांना पाहते आणि जेवण वाढू लागते. अवधानजी विचारतात, बेटा, अभ्यास कसा चाललाय? त्यानंतर नियती हसत म्हणाली, छान चाललाय. इशिता मग विचारते, रियांश कधीपर्यंत येणार? आणि त्यानंतर नियती म्हणाली, त्यांनी मला काही सांगितलं नाही. इशिता हसून म्हणाली, अरे वा, आता तू त्याच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहेस असं मला वाटलं होतं, पण तो तुलाही काही सांगत नाही दिसत. नियती शांत राहिली. उत्तर दिलं नाही. ती बसून जेवायला लागली. तेव्हा इशिता पुन्हा म्हणाली, रियांश अजून आला नाही. त्याच्यासोबतच जेव. किमान पत्नी म्हणून तुझं कर्तव्य तरी पार पाड. राकेशजी आणि ज्योतिजी शांतपणे हे सगळं पाहत होते. अवधानजी म्हणाले, अरे हळूहळू सगळं शिकेल ती. अजून किती दिवस झाले आहेत. नियती खूप समजदार आहे. त्यानंतर त्यांच्या शब्दांवर नियतीनं आदराने त्यांच्याकडे पाहिलं. थोड्याच वेळात सगळेजण जेवून झाले, पण नियतीने अजून जेवलं नव्हतं. ती रियांशची वाट पाहत होती. रात्रीचे 10 वाजले होते. तेव्हा ज्योतिजी बाहेर येऊन म्हणाल्या, बेटा, अजून इथेच आहेस? झोपली नाहीस का? त्यानंतर नियती म्हणाली, हो मम्मी, मी रियांशची वाट पाहते. ज्योतिजी म्हणाल्या, तो अजून आला नाही? त्याला फोन कर ना. त्यानंतर इकडे नियती थोडी लाजत म्हणाली, मम्मी, मी त्याला फोन करू का की लवकर ये असं सांगू? नाही, तसं केलं तर तो काय विचार करेल माझ्याबद्दल? आणि त्यानंतर हे ऐकून ज्योतिजी थोड्या चकित झाल्या. त्या म्हणाल्या, हे काय बोलतेस तू? तुमचं दोघांचं नातं पती पत्नीचं नाही का? नियती घाईघाईने म्हणाली, मम्मी, हळू बोला, कोणाला ऐकू आलं तर मोठी अडचण होईल, खास करून इशिता आंटीला. ज्योती गंभीरपणे म्हणाल्या, म्हणजे मी जे म्हणते ते खरं आहे? तुमच्या दोघांमध्ये खरं नातं नाही? आणि त्यानंतर नियतीने मान हलवून नाही असं सूचित केलं. हे पाहून ज्योतिजींच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. आणि त्यानंतर तेव्हा नियती म्हणाली, मम्मी, हे सगळं अचानक झालं. थोडा वेळ द्या ना. माझ्या आणि रियांशच्या मध्ये आधीपासूनच बरेच गुंते होते आणि त्यालाही यामुळे काही त्रास नाही. ज्योतिजी तिचा हात धरतात आणि तिच्या गालावर हात ठेवून म्हणतात, बाळा, तो काही बोलत नाही म्हणून असं नाही की त्याला फरक पडत नाही. तो तुझ्यावर प्रेम करतो का नाही? नियती हळू आवाजात म्हणाली की हो मम्मी, त्यानं कबूल केले की तो माझ्यावर प्रेम करतो. ज्योतिजी आश्चर्याने विचारतात, मग तू त्याला नकार का दिलास? नियती उत्तरली, कारण मी त्याच्यावर प्रेम करत नाही. आणि हे बोलून ती दुसरी गोष्ट सांगण्यापासून स्वतःला थांबवते. ज्योती म्हणाली, तुलाही त्याच्यावर प्रेम आहे. जर तसं नसतं तर तू आत्तापर्यंत हे लग्न मोडलंच असतं. स्वतःशी खोटं बोलू नकोस. आता त्याला कॉल कर
रात्र खूप झाली आहे असं म्हणत ती उठून निघून जाते. नियती उठून वर आपल्या खोलीत जाते. ती फोन उचलते आणि रियांशचा नंबर डायल करते, पण लगेचच कॉल कट करते. नाही, मी त्याला कॉल करणार नाही आणि आता मी त्याची वाटसुद्धा पाहणार नाही. जेव्हा यायचं असेल तेव्हा येईल, ती स्वतःशी म्हणते. थोड्या वेळाने ती खाली येते आणि स्वयंपाकघरात जेवण काढायला लागते. पण हात थांबतो. थांब, थोडं वाट बघू का, ती स्वतःशी बोलते आणि पुन्हा आपल्या खोलीत परतते. ती पलंगाला टेकून बसते, वेळ बघते. 10:30 वाजलेले असतात. टेबलवर ठेवलेला फोन उचलते आणि रियांशचा नंबर पाहत राहते. तिने तो नंबर अजूनही सेव्हही केलेला नसतो. मग ती तो सेव्ह करताना स्वतःशी म्हणते, तुझ्यासाठी हे नाव अगदी योग्य आहे असं म्हणून ती नंबर डायल करते, पण नेटवर्क कव्हरेजच्या बाहेर असल्याचं सांगतं. रागाने ती फोन ठेवते आणि आडवी होते. त्याचवेळी रियांश विमानात बसलेला असतो. तो लॅपटॉपवर काहीतरी काम करत असतो, तर रावी त्याने दिलेली फाईल वाचत असते. तिला झोप येत असते, पण फाईल लवकर पूर्ण करायची असल्याने ती स्वतःला जागं ठेवण्याचा प्रयत्न करत असते. सकाळी 5 वाजता नियतीच्या फोनचा अलार्म वाजतो. ती झोपेतच हात पुढे करून फोन बंद करते आणि तो बाजूला फेकून पुन्हा ब्लँकेट ओढून झोपून जाते. सकाळी 7 वाजता खाली काही आवाज येतो, त्यामुळे नियतीची झोप मोडते. ती घाबरून उठते आणि आजूबाजूला पाहते. खोलीत तीच असते. काय रियांश, काल रात्री आलाच नाही का, ती स्वतःशी म्हणते. लगेच फोन उचलते आणि पुन्हा त्याला कॉल करते, पण तिथेही तोच संदेश, नेटवर्क कव्हरेजच्या बाहेर. मग ती मेसेज टाईप करते, तू कुठे आहेस आणि माझा कॉल का उचलत नाहीस, आणि त्यानंतर मेसेज पाठवून ती अंघोळीला वॉशरूममध्ये जाते. दरम्यान रियांश लंडनमधील सगळ्यात महागड्या लँगहोम हॉटेलमध्ये आपल्या क्लायंटसोबत मीटिंग करत असतो. त्याचवेळी नियतीचा मेसेज त्याच्या फोनवर येतो. रावी त्याच्या शेजारीच बसलेली असते आणि फोन टेबलवर ठेवलेला असतो. नोटिफिकेशन आलं की तिची नजर फोनवर जाते आणि ती बी नाव पाहते. ती थोडं हसत रियांशकडे पाहते. रियांश मात्र न पाहताच म्हणतो, समोर बघ. रावी, जी सर. ती लगेच सरळ बसते. रियांश फोन उचलून मेसेज वाचतो आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटतं. तो फोन खिशात ठेवतो, पण उत्तर देत नाही. रावी मात्र कोपऱ्यातून त्याला हसताना पाहत असते आणि मनात म्हणते, नकचडी, छान नाव आहे, पण मी पण माझ्या फोनमध्ये राघवचं नाव नकचडा ठेवणार, असं विचारून ती हळूच हसते. तेवढ्यात तिला कुणीतरी नजर लावून बघतंय असं जाणवतं. ती वर पाहते तर रियांश तिला रागाने बघत असतो. ती लगेच शांत होते, चेहऱ्यावरून सगळे भाव मिटवते आणि सरळ बसते. नियती अंघोळ करून टॉवेलने स्वतःला गुंडाळत वॉशरूममधून बाहेर आली. बेडवर ठेवलेला आपला फोन तिने पटकन उचलला आणि पाहिलं, पण त्यावर कोणताही रिप्लाय नव्हता. रागाने तिने डोळे घट्ट मिटले आणि मोबाईल बेडवर फेकतच म्हणाली, आय डोंट केअर. इतकं बोलून ती वॉर्डरोबमधून कपडे काढते आणि ते घालते. ती खाली येते तेव्हा घरभर चांगलीच लगबग सुरू असते. अचानक तिच्या नजरेस खोलीतून बाहेर येणारी शनया दिसते. नियती मनातच विचार करते, हिला विचारावं का? नाही, नको, स्वतःची अब्रू घालवायची नाही, असं ठरवत ती खाली जायला निघते. पण शनया तिला पाहून ताबडतोब म्हणते, भाभी. नियती थबकते. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट आश्चर्य दिसतं. शनया पुढे म्हणते, 10 वाजता डिझायनरकडे जायचं आहे, तुम्ही तयार राहा, ओके? पण का? नियती विचारते. आजच्या फंक्शनसाठी तुमचा ड्रेस सिलेक्ट करायचा आहे. आणखी कशासाठी? शनया उत्तर देते. नियती गोंधळून जाते. फंक्शन? कोणतं फंक्शन? अरे, तुम्हाला माहिती नाही का? शनया म्हणते, आज तुमच्या दोघांच्या रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं आहे. इतक्यात इशिता येत म्हणते, तुला आजच्या फंक्शनबद्दल माहिती नाही,
मला वाटलं रियांशने तुला सांगितलं असेल. तेव्हा नियती तिच्याकडे पाहते आणि अचानक नयनाने सांगितलेल्या गोष्टी आठवतात. शनया हसत म्हणते, बहुतेक भावाला कामाचा ताण असेल म्हणून विसरला असेल. इशिता म्हणते, अरे पण बायकोला तरी एकदा सांगायला हवं होतं ना, थोडा वेळ तरी काढू शकला असता. आणि रियांश कुठे आहे हे तरी तुला ठाऊक आहे ना. नियती गप्पच राहते, ती काही बोलत नाही. तेव्हा इशिता पुन्हा म्हणते, आता हे तरी सांगू नकोस की तुला हेही माहिती नाही की तो कुठे आहे. नियती उत्तर देते, मी त्याला कॉल केला होता पण त्याने उचललाच नाही. इशिता हसत म्हणते, तो लंडनला आहे, मग तुझा कॉल कसा उचलणार का. हे ऐकताच नियतीला रियांशवर खूप राग येतो. तिने आपली मूठ घट्ट आवळली. शनया तिथून निघून जाते. इशिता मग म्हणते, प्लीज रागावू नकोस, पण एक गोष्ट सांगायची आहे. त्याने त्या दिवशी तुझ्यासाठी माझ्याशी भांडण केलं, माझ्याशी उद्धटपणे वागला हे खरं आहे. पण खरं सांगायचं झालं तर रियांशच्या आयुष्यात तुझी काहीच जागा नाही. कारण जर तू त्याच्यासाठी खरोखरच महत्त्वाची असतीस तर तो प्रत्येक गोष्ट तुझ्याशी शेअर करत असता. आता तर मला शंका येते की तुमचं खरंच पती पत्नीचं नातं आहे का. इशिता खाली उभे असलेले अवधानजी तिला हाक मारतात. ती खाली जाते. नियती तिथेच थांबून तिच्या बोलण्याचा विचार करत राहते. तेव्हाच न्यासावरून म्हणते, दी काय झालं, खाली या ना. नियती खाली येते आणि थेट किचनमध्ये जाते. आणि त्याचनंतर मीरा तिला पाहून विचारते, अरे तू इथे, काही काम होतं का. मी तुमची मदत करायला आले होते, सांगा ना काय करायचं आहे. नियती म्हणते. मीरा हसत म्हणते, सगळं काम झालं आहे, जा नाश्ता करून घे. त्या दिवशी पाहिलं होतं मी, रियांशला तुझं काम करणं आवडलं नव्हतं. असं काही नाही भाभी, जसं तुम्ही समजत आहात त्याला माझी काही काळजी नाही, असं म्हणत नियती तिथून निघून जाते. हिला काय झालं बरं, मीरा स्वतःशीच म्हणते आणि तीही बाहेर येते. नाश्त्याच्या टेबलावर सगळे बसलेले असतात. नियती शांतपणे खात असते. दादी तिला पाहून विचारतात, नियती बेटा काय झालं. काही नाही दादी, ती उत्तर देते. काही नाही. मग चेहऱ्यावर एवढं उतरलेलं का. दादी विचारतात, भावाला मिस करत आहेस का. तिच्या शेजारी बसलेली अन्या हसत म्हणते. नियती तिला रागाने पाहते, पण बाकी सगळे हसत असतात. अन्या मग हळू आवाजात म्हणते, काल रात्री झोप लागली नसेल ना तुला. नियती गोंधळून विचारते, का रे, मला का झोप लागली नसेल. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.